पुणे शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी घालण्यात आलेली आहे, तर 11 नंतर वाहनांना शहरात जाण्यासाठी प्रवेश देण्यात येतो. मात्र पुण्यातील ही वाहतूक कोंडी प्रशासनाने पुणे सोलापूर महामार्गाच्या माथी मारल्याचं दिसून येत आहे. या मार्गावरील कवडीपाट येथे अवजड वाहनांना बंदी घातल्यानं गेल्या 2 दिवसांपासून वाहनांच्या 5 किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी अवजड वाहने कवडीपाट टोलनाक्यावर अडवून गेल्या 2 दिवसांपासून माघारी पाठवली जात आहे. त्यामुळे कवडीपाट टोलनाका, लोणी कॉर्नर ते माळी मळ्यापर्यंत वाहनांच्या दोन्ही बाजूने रांगा लागत आहेत. या वाहतूक कोंडीत नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागतंय. दरम्यान पुणे शहर हे वाहतूक कोंडीने त्रस्त असलेले देशातील एक शहर आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून ती उग्र रूप धारण करत आहे. पुण्यातून 5 राष्ट्रीय महामार्ग तर 10 पेक्षा अधिक राज्यमार्ग गेले आहेत. या 5 राष्ट्रीय महामार्गांपैकी पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. हडपसर ते उरुळी कांचन या दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीत नागरिकांचा श्वास गुदमरतोय.